आपला धडा चालू आहे शब्दांच्या जाती. विश्वजित समोसा. शब्दांच्या जाती एकूण आहेत 8. त्यातल्या ज्या बदलतात त्यांना आपण म्हटलेलं आहे विकारी. त्यांना दुसरं नाव दिलेलं आपण सव्यय. कोणकोणत्या तो? नाम, दुसरं सर्वनाम, तिसरं विशेषण आणि चौथं क्रियापद. मित्र, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या आहेत विकारी. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे अविकारी. त्याला दुसरं नाव काय दिलेलं होतं आपण? अव्यय. आता याच्यामध्ये पहिली जात येणार आहे, पहिली क्रिया विशेषण. बरोबर आहे ना? क्रिया विशेषण. त्यानंतर पुढचं येणार आहे शब्द योगी अव्यय. सातवं येणार आहे उभययान वही अव्यय. त्यानंतर आठवं येणार आहे केवल प्रयोगी अव्यय. मग आपण पाहिलेलं होतं की नामाचं लिंग, वचन आणि विभक्तीनुसार हे चौघं बदलतात, म्हणून यांना आपण काय म्हटलं होतं? विकारी किंवा सव्यय. मित्र, आपलं हे संपलेलं आहे. बरोबर आहे ना? विकारी जाती. आता येणार आहे आपल्या अविकारी जाती. कोणत्या? अविकारी, ज्या बदलतच नाही. पण एक जरा ठेवा, हे चौघं बदलतात, हे चौघं बदलत नाही, हे पक्का आहे. पण याच्यातला जो क्रिया विशेषण आहे ना, तो कधी बदलतो तर कधी बदलत नाही. मग पाहता आपण पाहणार आहोत क्रिया विशेषण. काय पाहणार आपण? क्रिया विशेषण. क्रिया विशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. काय? श्याम, सावकाश, चालतो. आता याच्यात हे आहे नाम, हे आहे क्रियापद. आता लक्षात द्या, आपण काय म्हणलेलं आहे? क्रिया विशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण म्हणतात. मग श्याम सावकाश चालतो, ही माहिती श्याम बद्दल आहे का त्याच्या चालण्याबद्दल आहे? चालण्याबद्दल. त्याच्या चालण्या. कसा चालतो तो? सावकाश. तर मित्र, हे चालतो क्रियापद आहे. क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. पहा संदीप हळू चालतो. संदीप हळू चालतो. मग संदीप हे नाम आहे, चालतो हे क्रियापद आहे. मग हळू हा शब्द संदीप बद्दल माहिती देतो का त्याच्या चालण्याबद्दल? चालण्या. कसा चालतो संदीप? हळू. तर हा हळू काय होणार आहे? क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण. काय होणार आहे? क्रिया विशेषण. पाहता त्यानंतर आज मी गावी जाणार. आज मी गावी जाणार या वाक्यात आज हा शब्द हा जाणार हा शब्द क्रियापद आहे. आणि जाणार या शब्दाबद्दल, या क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणार आहे. कधी जाणार मी गावाला? आज हे काय होणार आहे? क्रिया विशेषण. म्हणजे साध्या शब्दात बोलायचं झालं तर क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. माधव उद्या पुण्याला जाईल. कधी जाईल? उद्या पुण्याला जाईल. प्रणाली सावकाश चालते. प्रणाली कशी चालते? सावकाश चालते. मग चालण्याबद्दल कशी चालते? सावकाश. ऋतिक धपकन पडला. कसा पडला? धपकन. पंखा हळू फिरतो. कसा फिरतो? हळू फिरतो. म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. पाहता आता क्रिया विशेषण हा अव्यय आहे का सव्यय आहे? तर लक्षात ठेवा, जेव्हा क्रिया विशेषण हे बदलणार तेव्हा त्याला म्हणायचं सव्यय, किंवा त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? विकारी. आणि जेव्हा बदलणार नाही तेव्हा त्याला म्हणायचं
अव्यय किंवा अविकारी. आता उदाहरणार्थ पाहता, राम चांगला खेळतो. राम चांगला खेळतो हे वाक्य आहे. राम चांगला खेळतो. मग आता कोणताही शब्द, कोणतीही शब्दांची जात ही सव्यय आहे का अव्यय आहे हे कशावरून ओळखले जाते भूषण? तर त्याचं लिंग, वचन व विभक्तीवरून ओळखले जाते. मग आपण याचं लिंग बदलून पाहू. रामाच्या जागी घेऊ गीता. गीता चांगली खेळते. खेळते. आता मित्र, राम हे नाम आहे, खेळतो हे क्रियापद आहे, बरोबर आहे ना? वाक्यातील क्रियादर्शी शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग राम नाम आहे, खेळतो हे क्रियापद आहे. मग हा चांगला शब्द, पहिलं वाक्य बघू आता. राम चांगला खेळतो. राम बद्दल माहिती आहे का? त्याच्या खेळण्याबद्दल आहे. मग खेळणं हे क्रियापद आहे. क्रियापदाबद्दल माहिती दिली म्हणून काय झाला? क्रिया विशेषण. क्रिया विशेषण. मग आता आपण याचं काय बदललं? लिंग. पाहता, रामच्या जागी काय केली? गीता. गीता. गीता चांगला खेळते असं केलं का आपण? नाही. गीता चांगली खेळते. म्हणजे लक्ष द्या, रामचं सीता झालं, खेळतोचं खेळते झालं, तर नामही बदलत असते, क्रियापदही बदलत असते, कारण की त्या शब्दांच्या विकारही जाती आहे, बरोबर आहे? पण आता इथं काय बदललं? चांगल्याचं काय झालं? चांगली. चांगलाचं चांगली झालं म्हणजे इथं क्रिया विशेषणही काय झालं? बदललं. म्हणून ते क्रिया विशेषण काय झालं? विकारी झालं, सव्यय झालं. म्हणजे इथं क्रिया विशेषण बदललं म्हणून ते विकारी. मग आता पहा, आता हेच वाक्य घेतो. राम सावकाश किंवा हळू घ्या, सावकाश चालतो. कसा चालतो? हा. काय? राम सावकाश खेळतो. घेऊ खेळतो. राम सावकाश खेळतो. तर आता हे आपण राम नाम, खेळतो क्रियापद, क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा सावकाश हा शब्द क्रिया विशेषण. मग आता आपण काय करू? इथं रामचं लिंग बदलू. रामच्या जागी घेतली गीता. गीता सावकाश खेळते. गीता सावकाश खेळते. मित्र, रामचं सीता केलं, लिंग बदललं तर नाम बदललं, कारण ते विकारी आहे. रामची गीता गेली तर खेळतोचं काय झालं? खेळते. क्रियापद बदललं, मान्य आहे, विकारी आहे, पण सावकाश कसं राहिलं? जसंच तसं राहिलं. म्हणजे इथं क्रिया विशेषण आहे. क्रिया विशेषण आहे, पण हे क्रिया विशेषण ऋषिकेश बदललं का? नाही. तर राम सावकाश खेळतो आणि गीता सावकाशी खेळते असं काही केलं का आपण? नाही. मग मित्र, एक ध्यानात ठेवा, इथं चांगलं तर चांगली झालं, इथं क्रिया विशेषण बदललं म्हणून त्याला सव्यय किंवा विकारी म्हणा, आणि इथं क्रिया विशेषण बदललं नाही म्हणून त्याला अव्यय किंवा अविकारी म्हणा. पण लोक क्रिया विशेषणाला अव्ययच का म्हणतात? तर एक ध्यानात ठेवा, जास्तीत जास्त जे क्रिया विशेषण आहे ते अव्ययाचं काम करते. जर आपण 100% घेतलं तर त्याच्यातलं 95% ते अव्यय म्हणूनच वापरले जाते. क्वचित एखाद्या वेळेला ते सव्यय म्हणून वापरल्या जाते. म्हणून लोक याला नाव देतात क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. पण ते एक ध्यानात ठेवायचं, ते सव्ययही आहे आणि अव्ययही आहे. पण कधी सव्यय आहे? जेव्हा बदलणार तेव्हा सव्यय किंवा विकारी, आणि जेव्हा बदलणार नाही तेव्हा अव्यय किंवा अविकारी. अरे, याची जास्त उदाहरणे सापडत नाहीत विकारीचे. त्याच्यात तो चांगला, चांगली, चांगले हेच सापडतात. पण अव्ययाचा खूप मोठा विषय आहे. मग आता पाहणार आपण क्रिया विशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. क्रिया विशेषणाचे किती प्रकार आहेत? तर 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 2. एक ध्यानात ठेवा, एमपीएससी ने हा प्रश्न दिला होता, क्रिया विशेषणाचे क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार किती. तर हा प्रश्न त्यांना वापरत घ्यावा लागला, कारण की काही लोक म्हणत होते 2 आहेत, काही लोक म्हणत होते 6 आहेत, काही लोक म्हणत होते 12 आहेत. मग आखरी एमपीएससी ने तो प्रश्न रद्द केला. तर एक ध्यानात ठेवा, असे किती प्रकार आहेत हे सहसा जास्त वेळा विचारत नसतात. हे आपल्याला अभ्यासासाठी असते, आपण सिस्टमॅटिक ठेवत असतो त्यासाठी. क्रिया विशेषणाचे तसे मुख्य 2 प्रकार. पहिला आहे अर्थमूलक, अर्थमूलक, आणि दुसरा आहे स्वरूपमूलक.
आता अर्थमूलक म्हणजे त्याच्या अर्थावरून प्रकार पडतात आणि स्वरूप म्हणजे त्याच्या दिसण्यावरून प्रकार पडतात। आता पहा अर्थमूलक मध्ये एकूण 8 प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? सॉरी 6 प्रकार आहेत। पहिला आहे कालवाचक, दुसरा आहे स्थलवाचक, तिसरा आहे रीतिवाचक, चौथा आहे परिमाणवाचक, पाचवा आहे परिमाणवाचक झाल्यानंतर आता प्रश्नार्थ आणि 6वा आहे निषेधार्थ किंवा विरोधी म्हणू शकतो आपण, विरोधार्थ। त्यानंतर स्वरूपदर्शकचे 3 प्रकार आहेत। पहिला आहे सिद्ध, दुसरा आहे साधित आणि तिसरा प्रकार पडतो स्थानिक। आता आपण शब्दशः या सगळ्यांची ओळख करू, उदाहरण नंतर पाहू। क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात आणि या क्रियाविशेषणावरून जर काळाचा बोध होत असेल, कशाचा? काळाचा, क्रिया केव्हा घडली याचा जर बोध होत असेल तर त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। दुसरा स्थलवाचक, क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात आणि हे क्रियाविशेषण अव्यय जर स्थळाचा बोध करून देत असेल, ठिकाणाचा बोध करून देत असेल तर त्याला स्थल, क्रिया कोठे घडली याचा बोध करून देत असेल तर त्याला म्हणतात स्थलवाचक। पुन्हा क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात आणि हे क्रियाविशेषण क्रिया कशी घडली याचा बोध करून देत असेल तर त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। परिमाण म्हणजे क्रिया कितीदा घडली हे दाखवणाऱ्याला परिणाम। त्यानंतर ते प्रश्न विचारत असेल तर त्याला प्रश्नार्थक आणि विरोध करत असेल तर त्याला नकारदर्शक किंवा निषेधार्थक असे म्हणतात। सिद्ध, जे शब्द मुळातच क्रियाविशेषण अव्यय असतात त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। किंवा ज्या शब्दांना उपसर्ग आणि प्रत्यय न लागता ते क्रियाविशेषणाचं काम करतात। उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी, नाव आहे मोद, त्याला लावला प्र, हा शब्दाच्या आधी जो शब्द लागते त्याला उपसर्ग म्हणतात। शब्द आहे लेख आणि याला लावला क, तर ध्यानात ठेवा शब्दाच्या आधीच्या शब्दाला म्हणतात उपसर्ग आणि शब्दाच्या नंतरच्या शब्दाला म्हणतात प्रत्यय। मग काय म्हटलं मी की कोणत्याही शब्दाला उपसर्ग, कोणत्याही शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय न लागता जे शब्द शुद्ध रूपात क्रियाविशेषण म्हणून वापरले जातात त्याला सिद्ध क्रियाविशेषण असे म्हणतात। म्हणजे कोणत्याही शब्दाला, कोणत्याही क्रियाविशेषणाला जर प्रत्यय आणि उपसर्ग लागत नसेल तर त्याला सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। त्यानंतर साधित, शब्दांच्या जातीपासून तयार केलेल्या क्रियाविशेषणाला साधित म्हणजे च्या पासून तयार केलेले क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात, म्हणजे दुसऱ्यापासून तयार होतात। आणि स्थानिक म्हणजे काय? काही शब्द जसेच्या तसे येतात आणि ते क्रियाविशेषण बनतात, त्यांना स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। असतात दुसरे पण त्या ठिकाणावर येतात म्हणून त्या ठिकाणाहून काय होतात ते क्रियाविशेषण म्हणतात, म्हणून त्याला त्यांच्या स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। म्हणजे पहा शब्दांच्या जातीत किंचित बदल करून साधित क्रियाविशेषण अव्यय तयार होतात, तर शब्दांच्या जाती जशाच्या तशा वापरून स्थानिक क्रियाविशेषण अव्यय तयार होतात। पहा आता हे आपण पाहू, पहिल्यांदा हे पाहून पहा पहिल्यांदा काय म्हटलं मी, तर क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। मग क्रिया केव्हा घडली त्याला कालवाचक, केव्हा घडली। पाहता याच्यामध्ये आज मुख्यमंत्री संस्थाण्यात येणार आहे, कधी येणार आहे? आज, तर हे आज, काल, उद्या, पुढे, परवा, नंतर
एरवाळी, इतक्यात, वारंवार, क्षणोक्षणी, नित्य, सदा सर्वदा असे शब्द आले तर समजून घ्यायचं की ते काय आहे, कालवाचक. कोणतं आहे ते, कालवाचक. म्हणजे क्रिया केव्हा घडली, बरोबर आहे ना, तो मला नेहमी भेटायचा. कसा भेटायचा, नेहमी. मित्र या नेहमी शब्दात काय दिसते हो, नेहमी भेटायचा म्हणजे त्या विशिष्ट काळात भेटायचा. म्हणजे काय झालं हे, कालवाचक. बाबा एरवाळी घरी आले नाहीत म्हणजे बाबा आतापर्यंत घरी आले नाहीत. आतापर्यंत या शब्दातून काय दिसत आहे, कालवाचक, बरोबर आहे ना. परवा आशू गावाला जाणार, परवा आशू गावाला जाणार. कधी जाणार, परवा. हा परवा शब्द काय दाखवणार आहे, कालवाचक. मग आता लक्ष द्या, याच्यातून कशाचा बोध होतो, काळाचा बोध होतो. मग काळाचा बोध करून देताना सर 3 महत्वाचे प्रकार पडतात. त्यात पहिला पडतो, आता लक्ष द्या, कालदर्शक. कालदर्शक. दुसरा पडतो आवृत्ती दर्शक. कोणता पडतो, आवृत्ती दर्शक. आणि तिसरा पडतो सातत्य दर्शक. सातत्य दर्शक. लक्ष द्या, कोणकोणता, कालदर्शक, आवृत्ती दर्शक आणि सातत्य दर्शक. क्रिया केव्हा घडली, सगळ्यात महत्वाचं, क्रिया केव्हा घडली याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आणि त्याच्यातही किती प्रकार पडतात, कालदर्शक, आवृत्ती दर्शक आणि सातत्य दर्शक. सॉरी, आपण पहिल्यांदा सातत्य दर्शक लिहू आणि त्यानंतर आवृत्ती दर्शक. आता कालदर्शक पहा, क्रिया केव्हा घडली त्याला कालदर्शक म्हणतात. आणि त्या क्रियेमध्ये जर सातत्य नसेल आणि आवृत्ती नसेल तर त्याला फक्त कालदर्शक म्हणतात. त्याच्यात काय नसलं पाहिजे, सातत्य म्हणजे एकसारखेपणा, तर आवृत्ती म्हणजे रिपीटेशन, हे कंटिन्यू आणि हे रिपीट, हे दोन्ही नसेल तर त्याला म्हणतात कालदर्शक. म्हणजे आपण व्याख्या करू शकतो कालदर्शकची, कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय फक्त काळाचा बोध करून देते. उदाहरणार्थ आज, काल, उद्या, परवा, नंतर, इतक्यात, त्यानंतर अलीकडे. अलीकडेच तो मला भेटला, अलीकडे स्थलदर्शक मध्ये येते आणि कालदर्शक मध्ये येते. त्यानंतर पा एरवाडी, एरवाडी असे काही शब्द आहेत ते फक्त कशाचा बोध करून देतात, काळाचा. म्हणजे ज्या कालवाचक क्रियाविशेषण अव्ययातून फक्त काळाचा बोध होतो त्याला कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ सांगितलं मी तुम्हाला, आज, काल, उद्या, परवा, नंतर, मागे, पुढे, अलीकडे, आधी, जेव्हा, तेव्हा, केव्हा, हल्ली, यंदा, सांप्रत, त्यानंतर तात्काळ, इतक्यात, लगेच, तूर्त, पूर्वी, एरवाडी असे शब्द आले तर त्याला म्हणायचं कालदर्शक. काय म्हणायचं त्याला, कालदर्शक. तर दुसरं कोणतं आहे हो, सातत्य दर्शक. मग आता समजा म्हटलं की आज मुख्यमंत्री खामगावात आले तर या कालवाचकचा काय होणार आहे, तो कालदर्शक. फक्त त्याच्यात काय दिसत आहे, फक्त क्रियेचा काळ दिसत आहे, बाकी सातत्य दिसलं नाही, आवृत्ती दिसली नाही. दुसरं सातत्य, ज्या क्रियेची सातत्यता दिसते त्याला कालवाचक सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, सदा, सर्वदा, सदा सर्वदा, नित्य, नेहमी, नित्य नेहमी. त्यानंतर पहा, आजकाल, आजकाल, दिवस भर, दिवस भर, दिन, रजनी, रात्रन दिवस, रात्रन दिवस, निशिदिनी, निशिदिनी असे शब्द आले तर ते सातत्य दर्शक. पाहता, सदा सर्वदा योग तुझा घडावा. योग कसा घडावा, सदा सर्वदा म्हणजे काय, कंटिन्यू आहे. त्यानंतर ऋतिक नेहमी उशिरा येतो. कसा उशिरा येतो, नेहमी. पहा, भूषण नित्य शेतात जातो. कसा जातो तो, नित्य म्हणजे नेहमी. काय, ऋषिकेश आजकाल सुट्ट्या मारत आहे. काय मारत आहे, सुट्ट्या. कधी मारत आहे, आज काल.
ठाकूर सदा सर्वदा हसतो. कसा हसतो? डोळ्या संपल्या. सदा सर्वदा. त्यानंतर ऋतिक दिवसभर अभ्यास करतो. कसा अभ्यास करतो? दिवसभर. आशू रात्रंदिवस मोबाईल खेळतो. कसा खेळतो? रात्रंदिवस. लक्षात येऊन आलं तुमच्या? म्हणजे यात क्रियेची काय दिसत आहे? सातत्यता दिसत आहे. कंटिन्यू. गडी मोबाईल म्हणजे मोबाईलच. त्यानंतर दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाळे. अरे दिन म्हणजे दिवस आणि रजनी म्हणजे रात्र. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला देवाच्या नावाच्या व्यतिरिक्त काही आमच्या जीवनात नाही. महाराज म्हणतात दिन रजनी हाची धंदा. कसा धंदा? दिन रजनी. रात्रंदिवस. सातत्यता दिसत आहे तुम्हाला? म्हणजे पहा पहिल्या याच्यात काय होता? फक्त काळाचा बोध होत होता. याच्यात काय दिसत आहे? क्रियेमध्ये सातत्यता दिसत आहे. लक्षात येऊन आलं तुमच्या? त्यानंतर पहा आता आवृत्ती दर्शन. आवृत्ती दर्शन मध्ये काय काय येणार आहे? त्याच्यात सांगितलं ना कोणते कोणते? आज, काल, उद्या, परवा, नंतर, त्यानंतर एरवाडी, हल्ली, सांप्रत, जेव्हा, तेव्हा, इतक्यात, बरोबर आहे ना? अलीकडे, अलीकडे, आतापर्यंत. आता हे जे शब्द झाले आतापर्यंत नाही रद्द करू आपण. मग आता आवृत्ती दर्शन. यात आवृत्ती म्हणजे रिपिटेशन दिसेल. काय दिसेल? आवृत्ती म्हणजे रिपिटेशन. आता शब्द येणार आहेत वारंवार, पुन्हा पुन्हा, क्षणोक्षणी, क्षणोक क्षणोक क्षणी. त्यानंतर पहा दररोज, दररोज, दर साल, फिरून, फिरून, त्यानंतर एकदा, दोनदा, हजारदा. हा आलेला प्रश्न. एकदा, दोनदा, हजारदा हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण हवे आहे एमपीएससी ला? आवृत्तीवाचक. कोणता आहे? आणि त्याच्यातही कोणतं येणार आहे? कालवाचक. आता लक्ष द्या या शब्दांमध्ये फक्त काळाचा बोध होते. पहा आता आज म्हटलं तर कुठेतरी सातत्य वाटते का रे? मी आज आलो, कुठे सातत्य आहे? काल आलता का? उद्या येणार? याची काही निश्चितता नाही. बरं आज या शब्दात कोणती आवृत्ती दिसते का? मी आज आलो म्हणजे मी आधी आलो तर असं काही सांगितलं का मी? नाही. याच्यात फक्त काळाचा बोध होते. याच्यात त्या क्रियेची सातत्यता दिसते. तर याच्यात ती क्रिया पुन्हा पुन्हा झाली असं दिसते. त्यानंतर आवृत्तीवाचक. काय? भूषण मला वारंवार शेतात भेटतो. कसा भेटतो? वारंवार. कसा भेटतो? वारंवार. म्हणजे काल गेलो ते कोल्ह्याला दिसला, आजही गेलो तर गडी दिसला. म्हणजे क्रियेची काय झाली? सातत्यता. पाहता आशू पुन्हा पुन्हा मोबाईल खेळतो. कसा खेळतो? पुन्हा पुन्हा. मी आता इथं पाहिला तर मोबाईल खेळला, अर्ध्या तासानं पाहिला मोबाईलच खेळते, आणखी उद्याही दिसणार तर गडी काय करणार आहे? मोबाईलच खेळणार आहे. पुन्हा पुन्हा. याच्यात काय येणार आहे? आवृत्ती. त्यानंतर क्षणोक्षणी, दररोज, दर साल, फिरून असे जे शब्द आहेत. काय? सालाबाद प्रमाणे यावर्षी आमच्या इथे महालक्ष्मीचा प्रसाद, बरोबर आहे ना, प्रसादाचे आयोजन केलेले आहे. कसं? दर साल प्रमाणे किंवा दर सालाबाद प्रमाणे. मग आता हे शब्द हर साल, दररोज हे शब्द काय करतात? खंड पाडतात. याच्यात कुठेच खंड नाही. याच्यात खंड आहे. काय? भंडारा मागच्या वर्षी झाला त्यात खंड पडला आणि डायरेक्ट यंदा आला. काय झालं? याच्यात खंड पडतो. पण याच्यात खंड नाही. ऋतिकच्या घरी नित्य नेहमी भंडारा असतो. म्हणजे कालही होता, आजही होता. म्हणजे याच्यात नेहमी. हा काय? समजा शेगाव संस्थांमध्ये नेहमी भंडारा असतो. ठाकूर साहेब खंडच नाही, म्हणतच नाही, फुकट. आता नेहमी. आणि ऋषीच्या घरी दर साली महालक्ष्म्यांचा महाप्रसाद असतो. मग इथं खंड आहे. बाकीचे 364 दिवस खाली आहे, पण बाकीचा एक दिवस पक्का इथं. पण इथं कसं आहे? इथं गॅरंटेड 365 दिवस ठाकूर साहेब. काय म्हणताच नाही. म्हणजे इथं कंटिन्युटी आहे, तर इथं खंड आहे. अरे हे मराठीत शब्द पाहिले ना, सातत्य आणि आवृत्ती, ते हे जवळ वाटतात. पण इंग्लिश मस्त फरक करते. कंटिन्यू, रिपिटेशन. याच्यात खंड असतो, याच्यात खंड नसतो. लक्षात घेऊन झालं तुमच्या? हा. त्यानंतर तो मला दोनदा भेटला. कसा भेटला? दोनदा. अरे पहिलेही भेटला होता आणि आताही भेटला. हा दा शब्द काय येणार आहे? रिपिटेशन.
तो मला एकदा भेटला, हा रिपिटेशन नाही, पण त्याच्यातला 10 शब्द रिपिटेशन आहे. हा जो 10 शब्द आहे ना, हा आवृत्ती दर्शक आहे. त्याला नाही तर तो मला एकदा भेटला, तो मला एकदा भेटला, याच्यात कोणती आवृत्ती आहे ऋषी? काहीच नाही. पण याच्यातला हा 10 शब्द रिपीट दाखवते. म्हणजे कसं असते, त्याच्या अंगी ते गुण असतात. किंवा त्याला कोरोना झाला नाही पण कोरोनाचे लक्षण आहेत त्याच्यात, बरोबर आहे ना. लक्षण म्हणजे कोरोना कसा आहे माहित आहे का, त्याला सर्दी गिर्दी नाही, पण चेक केली तर हाय लेखाचा, बरोबर आहे ना. तर हाही तसाच आहे. हा ओरिजिनल तसं पाहिलं तर आवृत्ती दर्शक नाही, पण टेस्टिंग झाली तर याच्यात 10 सापडला, बरोबर आहे ना. थोडे सिम्पटम्स दिसले नाही का, थोडे ते लक्षण दिसले, म्हणून तो काय आला, आवृत्ती दर्शक आला. फरक त्याला ठेवा. फक्त काळाचा बोध देते, क्रियेची सातत्य दाखवते आणि क्रियेत खंड दाखवते. काय दाखवते? खंड दाखवते. याला म्हणतात आवृत्ती वाचक जे काही. आता पाहणार आपण, हे लक्षात आलं मित्र. तर किती प्रकार आहेत कालवाचकचे? 3. कालवाचकचे 3. पहिला कोणता? कालदर्शक. दुसरा सातत्य दर्शक. तर तिसरा आवृत्ती दर्शक. दुसरा स्थलवाचक. स्थलवाचक मध्ये येणार आहे क्रिया. ठाकूर साहेब, क्रिया कोठे घडली, याला स्थलवाचक. आणि याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. पहिला येणार आहे स्थितीदर्शक, किंवा त्यालाच म्हणतात स्थानदर्शक. आणि दुसरा आहे गतिदर्शक, त्यालाच म्हणतात स्थित्यंतर दर्शक. आता वरचा आहे स्थितीदर्शक आणि दुसरा आहे गतिदर्शक. यात जे स्थितीदर्शक आहे, आता लक्ष द्या, यात स्थितीदर्शक आणि हे गतिदर्शक. स्थितीदर्शक मध्ये स्थिती दाखवते, स्थान दाखवते, तर गतिदर्शक मध्ये कुठेतरी गती दाखवते. म्हणजे आता उदाहरणार्थ, शब्द आहे इथं, शब्द आहे तिथं, शब्द आहे जिकडे, शब्द आहे इकडे, शब्द आहे कुठे, शब्द आहे कोठे, शब्द आहे जेथे, शब्द आहे येथे. आता शब्द आहे सर्वत्र, शब्द आहे चोहीकडे. आता लक्ष द्या, हे स्थिती दाखवते फक्त. पाहता, श्याम कोठे उभा आहे? हा इथं उभा आहे, इथं. श्याम इथं उभा आहे, श्यामची काय दिसलं? स्थिती. श्याम तिथं उभा आहे, कुठे उभा आहे? तिथं. हा तिथं शब्द काय दाखवत आहे? त्याची स्थिती दाखवत आहे, बरोबर आहे ना. म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. आणि ते जर एखाद्या ठिकाणाचा क्रिया कोठे घडली याचा बोध करून देत असेल तर त्याला स्थलदर्शक असे म्हणतात. त्याच्यातही त्याचे 2 प्रकार. जर ते फक्त स्थिती दाखवत असेल तर त्याला स्थितीदर्शक, आणि गती दाखवत असेल तर त्याला गती किंवा स्थित्यंतर. मग आता इथं फक्त स्थिती दाखवते, तर इथं गती. इथं आहे ना, हा होणार आहे इथून, हा तिथून, हा जिकडून, हा इकडून, कोठून, कुठून, जेथून, येथून. मग सर्वत्र होणार नाही, चोहीकडून. पाहता याला काय लागलं तर फरक आहे का? राम इथं उभा आहे, स्थितीदर्शक. तो राम हा इथं उभा आहे, काय झाला? कुठे उभा आहे? इथं, स्थिती. राम इथून जात आहे, अरे गती चालताना दिसला ठाकूर साहेब. राम येथून जात आहे, कुठून जात आहे? येथून. हा गती दाखवते, तर हा स्थिती दाखवते. फक्त एवढा फरक आहे गती किंवा स्थित्यंतर मध्ये. हे शब्दात त्याला काय लागत आहे? उन. पण इथंचा इथून, तिथंचा तिथून, जिकडेचा जिकडून. चला, इकडून, कोठून, जेथून, येथून, चोहीकडून. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. काय येणार आहे? स्थितीदर्शक. काय येणार आहे? चोहीकडून वारा आला. कसा वारा आला? चोहीकडून. कशात येणार आहे? कडून लावला तर नक्की लक्षात आलं. म्हणजे हे फक्त स्थिती दाखवते, तर हे त्याची गती दाखवते. तर या स्थलवाचकचे ठाकूर साहेब किती प्रकार म्हणले? 2. आणि फक्त कशावरून? स्थान आणि त्याची गती. ऊन लागलं, हा झाला कोठे. आता साहेब तिसरा रीतिवाचक. रीतिवाचक म्हणजे क्रिया कशी घडली.
आता याचे सुद्धा किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3. पहिला येणार आहे प्रकारदर्शक. ओके. दुसरा येणार आहे साहेब अनुकरण दर्शक. तिसरा येणार आहे निश्चय दर्शक. काय येणार आहे? निश्चय दर्शक. ऐका आता. क्रिया कशी घडली? काय वाक्य आहे? राम हळू चालतो. रीत आहे. कसा चालतो? हळू. सीता जोरात धावते. कशी धावते? पोलीस भरती आहे ना. सीता कशी धावते? जोरात धावते. मग रीत दाखवते. बरोबर आहे ना. आशू धपकन पडला. कसा पडला आशू? धपकन पडला. रीत दाखवते ना. बरोबर आहे. काय ठाकूर बदाबद मार खाते. कसा मार खाते? अरे रीत आहे ना मार खायची. कसा खाते? बदाबद. बरोबर आहे ना. ऋषिकेश धपकन पडला. कसा पडला? धपकन. हळूहळू पडला. म्हणजे क्रियेची काय दिसत आहे इथं? रीत. काय भूषण हळू हसतो. कसा हसतो? मनातच हसतो. हळू हसतो. हे काय झाली? रीत. म्हणजे क्रियेची काय दिसत आहे इथं मित्र? रीत दिसत आहे. काय दिसत आहे? रीत. मग जेव्हा क्रिया कशी घडली दिसत असेल त्याला म्हणायचं रीतिवाचक. आणि त्याच्यातही त्याचे 3 प्रकार आहेत. प्रकारदर्शक, अनुकरण दर्शक, निश्चय दर्शक. ऐका. प्रकारदर्शक. क्रिया कशी घडली हे रीतिवाचक. पण क्रियाचं रीत जे ओरिजिनल दाखवते ते प्रकारदर्शक. दुसरं आहे अनुकरण दर्शक. म्हणजे याच्यात एकाच शब्दाची रिपिटेशन येते किंवा त्याच्यातून नाद, ताल, लय, रिदम जे आहे ना ते येते. ते अनुकरण दर्शक. आणि निश्चय दर्शक म्हणजे याच्यात क्रियेची निश्चितता असते. काय असते? क्रियेची निश्चितता. मग आता याच्यातले उदाहरण लिहिल्यानंतर सहज लक्षात येणार आहे. पाहता. असे, तसे, जसे, उगीच, व्यर्थ, जलद, सावकाश, मोफत, फुकट, हळू. हे जे शब्द आहेत ना हे काय येणार आहे? प्रकारदर्शक. पाहता. काय ठाकूर साहेब काल क्लासला आला नाही? अरे सर ते असं झालं म्हणून आलो. कसं झालं? असं झालं, तसं झालं. हे काय येणार आहे? प्रकारदर्शक. त्यानंतर काय आशू उगीच ज्ञानूला मारू नको. कसा मारू नको? उगीच ज्ञानूला मारू नको. हा उगीच बरोबर आहे ना. हा शब्द काय येणार आहे? प्रकारदर्शक. काय ऋतिक जलद सायकल चालवते. कसा चालवते? जलद. काय भूषण हळू हसतो. कसा हसतो? हळू हसतो. शेगावला मोफत फुकट जेवण आहे. कसं आहे? मोफत किंवा फुकट. मग हे काय दाखवते? फक्त क्रियेची जे रीत आहे ना मित्र ते रीत दाखवते. पण याच्यात नाद, ताल, लय येत नाही. का हे तीनही कशाचे प्रकार आहेत? रीतिवाचकचे. पण याच्यात नाद, ताल, लय काही आवाज येते का? मोफत आहे ना ठाकूर आवाज येत नाही. मग याच्यात रिदम येत नाही. फक्त याच्यात काय दिसते? क्रिया कशी घडते. पण याच्यात क्रिया कशी घडते हे माहित पडते. परंतु त्याच्यातून काय येते? आवाज येते. नाद, ताल, लय. तो पटपट चालतो. पटपट. चप्पलचा आवाज आला का? मनातल्या मनात येते ना. हा. तो धाडकन पडला. कसा पडला? धाडकन. लहान बाळ. बरोबर आहे ना. लहान बाळ कसं चालते? तुरु तुरु. अरे कृष्णाई कशी चालते? कशी चालते? तुरु तुरु चालते. त्यानंतर काय? ठाकूर बदाबद मार खातो. कसा मार खातो? बदाबद मार खातो. विश्वजित जोरातला. पटपट, धाडकन, तुरु तुरु, बदाबद. त्यानंतर पटापट, पटापट असे शब्द आले तर समजून घ्यायचं. असे शब्द आले तर समजून घ्यायचं काय ते? तर अनुकरण दर्शक. पाच शब्द वाचतो मित्र मी अनुकरण दर्शकचे. पटापट, पटपट, झटकन, पटकन, धपकन, बदाबद, धाडधाड, तुरु तुरु, धाडकन, छमछम असे शब्द आले तर ते काय येणार आहे? अनुकरण दर्शक. आवाज येऊन आला ऋषी याच्यातला? बाळ कसं चालते? तुरु तुरु चालते. त्यानंतर पुढचा आहे निश्चय दर्शक. निश्चय दर्शक मध्ये येणार आहे पहा नक्कीच. पहा नक्कीच, नि संकोच,
खरो खरच, खरो खरच. त्यानंतर येणार निक्षून, निक्षून, नक्की नक्कीच, नक्कीच्या साठी नक्कीच. त्यानंतर आता अजून शब्द आहे खुशाल. काय येणार आहे? खुशाल. म्हणजे इथं क्रियेची निश्चितता दिसते. काय माहित आहे का, गणपती बसले आणि गणपतीची देणगीसाठी ठाकूर विचारत आहे, काव सर ऋतिक वर्गणी देईल का? मागच्या वर्षी तुम्ही गणपती बसवला, हा ऋतिक वर्गणी देईल का? म्हणून म्हणतो ठाकूर साहेब निश्चिंत जा, नक्कीच जा, ऋतिक 10,000 देणगी देते. किती देते? नक्कीच जा, खुशाल जा. आणि मला क्रियेची काय निश्चितता, निसंकोच जा. वा, खरोखरच खरोखरच तो 10,000 देते. निक्षून सांगतो, निक्षून तो 10,000च्या 1 रुपया कमी देणार नाही. म्हणजे इथं क्रियेची काय निश्चितता आहे. पूर्वानुभव माझ्या पाठीशी आहे आणि त्याच्यावरून क्रियेची काय झाली निश्चितता. अरे खुशाल जा त्या क्लासला, यशस्वी होसाल. बरोबर आहे ना? कशा जा? कारण की मी तिथंच लागलो होतो नोकरीवर, असं 2 वर्षात सांगितलं पाहिजे आपण. आता खुशाल काय झाला, हा शब्द येणार आहे निश्चयदर्शक. लक्षात येऊन झाला. क्रिया कशी कळली त्याला रीतिवाचक म्हणतात. आणि याच्यात फक्त रीतीचा प्रकार दाखवत असेल तर त्याला प्रकारदर्शक, रीतीचा नाद ताल लय दिसत असेल तर त्याला अनुकरदर्शक, आणि रीतीमध्ये निश्चितता असेल तर त्याला निश्चयदर्शक असे म्हणतात. ध्यानात ठेवा, शब्द महत्वाचे नाहीतच याचे, हे अर्थ महत्वाचे. एकच शब्द पुन्हा पुन्हा आणि त्याच्यात नाद ताल. याच्यात क्रियेत काय असते पाहिजे, डिटर्मिनेशन, एकदम पक्क व्हायला पाहिजे. आता शब्द दिला नेहमी पक्का. पक्का शब्द कशा देणार आहे? निश्चयदर्शक. तुम्ही असं मांडू नाही शकत की हे शब्द याचे देणार. आपल्याला अर्थ माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? अर्थ. त्याच्यावरून ते होईल. आता राम चांगला खेळतो. चांगला शब्द लिहिला का मी याच्यात? नाही. पण तो प्रकारदर्शक मध्ये येणार आहे. कशा येणार आहे? कसा खेळतो? काही नाद ताललंय नाही त्याच्यात, ना त्याच्यात काही निश्चित नाही. चांगला खेळतो. एक फक्त काय असं साधं बोलतो आपण. चला, हे झालं रीतिवाचक. पुढचा परिमाणवाचक. कोणता आहे? परिमाणवाचक. पाहता, परिमाणवाचक याचे परिमाणवाचक म्हणजे क्रिया कशी घडली, क्रिया कितीदा घडली. क्रिया कितीदा घडली याला म्हणतात परिमाणवाचक. मग आता पहा, फक्त कितीदा नाही, याच्यातही 4 ते 5 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4 ते 5 प्रकार. आता आपण पाहू. पहिला आहे संख्यावाचक. याचं पहिलं कोणतं आहे? संख्यावाचक. आता दुसरा आहे आधिक्यवाचक. तिसरा आहे पर्याप्तीवाचक. पर्याप्तीवाचक. श्रेणीवाचक. आणि त्यानंतरचं पुढचं आहे अपकर्षवाचक. पहा आता, क्रिया कितीदा घडली. क्रियेची जे काही आकडेवारी आहे, परिमाण म्हणजे संख्यावाचक. परिमाण या शब्दाचा अर्थ आहे संख्यावाचक. मग आता या संख्यावाचक मध्ये पहा, क्रिया कितीदा घडली. काय? तो पहिल्यांदा आला. कसा आला? पहिल्यांदा. संख्यावाचक. काय आला? पहिल्यांदा. पाहता पुढचा आहे आधिक्यवाचक. कोणता आहे? आधिक्य. पाहता, आज आशू अधिक जेवला. कसा जेवला? जेवढं जेवायचं होतं त्याच्यापेक्षा अधिक जेवला. अधिक म्हणजे आधिक्यवाचक. बरोबर आलं? लक्षात आलं अर्थ. पुढचा पर्याप्तवाचक. काय? ऋषी आज पुरेसा जेवला. जेवढं पाहिजे होतं 3 पोळ्यात तेवढा जेवला. पुरेसा म्हणजे पर्याप्त. बरोबर आहे ना? अरे मला परीक्षेला जाण्यासाठी एकच गाडी पाहिजे ना, आपल्याकडे एकच गाडी आहे. तर काय झाली आहे? पर्याप्तवाचक. आपल्याला परीक्षेला जायचं ना, आपल्याकडे 2 गाड्या आहेत. त्या काय झालं? आधिक्यवाचक. आपल्याकडे एकच आहे, तेच संख्या झाली. बरोबर आहे ना? चला, पर्याप्ती म्हणजे पुरेसे असे शब्द आले का पर्याप्तवाचक. आता श्रेणीवाचक. काय? श्रेणीवाचक मध्ये येणार आहे बा क्रमाने, क्रमशः. आज जो कार्यक्रम होईल ना, त्याच्यात एंट्री ही, त्याच्यात प्रवेश हा क्रमशः किंवा क्रमाने देण्यात येईल. हा क्रमाने शब्द कसा प्रवेश देण्यात येईल? क्रमाने. श्रेणी क्रमाने किंवा क्रमशः.
आणि त्यानंतर अपकर्ष म्हणजे कमी. अपकर्ष म्हणजे कमी. काय माहित आहे का, आज आशू कमी जेवला. कसा जेवला? कमी जेवला. म्हणजे अर्थ समजून राहिला याच्यात तुम्हाला. याच्यात संख्या दिसेल. याच्यात काय दिसेल? तो पहिला आला. किती आला तो? धावत होता ना तो ऋषी, पोलीस भरती तयारी आहे. तो जोरात धावला. पण जोरात धावल्यानंतर तो पहिला आला. कसा आला? तो बद्दल माहितीये का? आल्याबद्दल कसा आला? पहिला. श्रीवाचक. पहिला, चौथा येणार आहे संख्यावाचक आणि त्याच्यातही परिमाणवाचक. त्यानंतर आधिक्यवाचक मध्ये शब्द आहेत मित्र पहा. अधिक, फार, अतिशय, पुष्कळ, जास्त, भरपूर. याच्यात अधिकता दाखवल्या जाते. आशू आज भरपूर जेवला. आशू आज अधिक जेवला. असे जे शब्द आहेत काय? अधिक, फार, अतिशय, पुष्कळ, जास्त, भरपूर. हे आधिक्य म्हणजे अधिक वाचक. त्यानंतर पर्याप्ती म्हणजे पुरेसं. शब्द आहेत पुरे, पुरेशे, पुरे, पुरेशे, बस, बरोबर, बेताचा. अरे आता बस झालं, वाढू नको. बस झालं ना, पर्याप्त झालं ना, पोट भरलं, 4 पोळ्या हाणल्या. आता बस झालं, बरोबर आहे ना. आता पुरेसे झाले, पर्याप्तीवाचक. त्यानंतर पुढचा श्रेणीवाचकचे शब्द सांगितलं क्रमाने आणि क्रमशः. आणि अपकर्षवाचक म्हणजे त्याच्यात कमी पण आहे. काय? कमी. आता कमी, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, मोजके, पूर्ण आणि चुकून. काय माहिती आहे का, तो क्वचित येतो. तो क्लासला रवी आपला क्वचित येतो. एकदा दिसला, आज दिसला, तो क्वचित येतो. क्वचित म्हणजे अपकर्ष, कमी वेळा येतो, बरोबर आहे ना. काय? आशू कमी जेवतो, अपकर्ष आहे, जरा जेवत जावा. आशू कसा जेवतो? वृद्धांनी कमी खावे आणि जास्त जगावे. काय आलं? अपकर्ष. कमी खावं पुढ्यानं आणि काय जगावं? जास्त. जास्त मध्ये येणार आहे आधिक्य मध्ये आणि कमी खावं येणार आहे अपकर्ष मध्ये. मग चला, पहिला, चौथा याच्यात आधिक्यवाचक मध्ये भरपूर, अधिक, बरोबर आहे ना, असे शब्द. पर्याप्तीवाचक मध्ये पुरे, पुरेशे. त्यानंतर श्रेणीवाचक क्रमशः, क्रमा, बरोबर आहे ना, क्रमाने. अपकर्ष म्हणजे कमी किंवा क्वचित, कमी कमी. चला लक्षात आलं. परिमाणवाचकचे किती प्रकार? 5 प्रकार. दष्ट. त्यानंतर प्रश्नार्थक. प्रश्नार्थकचे कोणतेही प्रकार नाही. आता ऐका, याचे कोणतेही प्रकार नाही. यात फक्त काय केलेला असतो? प्रश्न विचारलेला असतो. उदाहरणार्थ, हा भूषण आहे, तू मला तुझं पुस्तक देशील का? तू मला तुझे पुस्तक देशील का? काय भाऊ, देशील का? तू मला तुझे पुस्तक देशील का? याच्यातलं देशील एक क्रियापद आहे आणि देशील या क्रियापदाबद्दल शिल्लकची माहिती आहे. भाऊच्या हाती डिसिजन आहे. देशील का? तुम्ही उद्या क्लासला येणार का? येणार का? येणार बद्दल विशेष माहिती आहे. येणार का? बरोबर आहे ना. मग हा जो येणार बद्दल का जो माहिती विचारते तो का काय येणार आहे? तो येणार आहे प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय. मग उदाहरणार्थ काय? कसे सांगू तुला? कसे सांगू तुला? उद्या यावंच लागेल. आणि पुढे प्रश्नचिन्ह. कसे सांगू? काय आलं? पुन्हा प्रश्नार्थक चिन्ह आलं की हा काय म्हणायचा? प्रश्नार्थक. पुन्हा पहा, केव्हा आलास तू? केव्हा आलास तू? आणि प्रश्नार्थक चिन्ह काय येणार आहे? आलास बद्दल माहिती आहे केव्हा, आणि केव्हा काय झाला? प्रश्नार्थ. केव्हा काय झाला? प्रश्न. तू मला तुझे पुस्तक देशील का? तू मला तुझ्या घरी नेशील का? बरोबर आहे ना? प्रश्नार्थ. बरोबर आहे ठाकूर साहेब? प्रश्नार्थ. आता याच्यात प्रश्न विचारला जातो. आता पहा ठाकूर साहेब, तुम्ही मला तुमच्या घरी नेसाल का? हा प्रश्न झाला. ज्ञानपणे. पुढचा निषेधार्थ. काय? हा निषेधार्थ. याच्यात न ना या शब्दांचा उपयोग करून नकार दाखवला जातो. तुम्ही मला तुमच्या घरी न नेलेलं बरोबर. बरोबर आहे ना? निषेधार्थ. बरोबर आहे ना? तो तोंड उघडेल तर ना. कट्टर आहे, चांगलं काढलंय का पोलिसांना, कस्टडीज घेतली आणि मग म्हणते बेकार आहे हा गुंडा. तो तोंड उघडेल तर ना. तोंड उघडेल तर ना. उघडेल बद्दल माहिती आहे ना. तो उघडला नाही. अरे
ऋतिक न चुकता क्लासला येतो. कसा येतो? न चुकता येतो. येतो बद्दल माहिती आहे. न न न चुकता. न म्हणजे निषेध. कायला? न म्हणजे निषेध. काय माहिती आहे का आशू, तू उद्या इथं न बसलेलं बरं. बरोबर आहे ना? न बसलेलं बरं. बसण्याबद्दल माहिती आहे. कसं? न नाही तसा शांत आहे तो. न बसलेलं बरं. हा न शब्द काय दाखवते? निषेध. न नाचा उपयोग. बरोबर आहे ना? तुम्ही मला उद्या तुमच्या घरी नेसाल का? प्रश्नार्थ. तुम्ही मला तुमच्या घरी न नेलेलं बरं. निषेध आला. लक्षात आलं ना? त्याच्यात नकार आहे, याच्यात प्रश्न. बरोबर आहे ना? हा. चला आता पुढचा आहे साहेब सिद्ध. सिद्ध मध्ये दुसरा आहे स्वरूपमूलक. काही सांगता स्वरूपमूलक. स्वरूपमूलक मध्ये पहिलं काय आहे? सिद्ध. आता सिद्ध म्हणजे काय? जे शब्द मुळातच क्रियाविशेषण अव्यय असतात, जे शब्द मुळातच क्रियाविशेषण अव्यय असतात त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. जे शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात. पण एवढं आपल्याला काय माहिती आहे मुळातच कोण क्रियाविशेषण अव्यय आहे? मग ज्या शब्दांना, ज्या क्रियाविशेषणांना उपसर्ग आणि प्रत्यय सांगितलं ना. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी लागणारा शब्द, प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर लागलेला शब्द. ज्या क्रियाविशेषणांना उपसर्गही लागत नाही आणि प्रत्ययही लागत नाही त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ मागे, पुढे. बरोबर आहे ना? इकडे. त्यानंतर शब्द आहे आज, काल, उद्या, खाली असे शब्द. मग आता मागेला मागून केलं तर ते होणार नाही, पुढेला पुढून केलं तर होणार नाही. पण मागे, पुढे, इकडे, आज, काल, उद्या असे शब्द आहेत. यांना पुढेही कोणता शब्द लागला नाही, मागूनही कोणता शब्द लागला नाही. ज्या क्रियाविशेषण अव्ययांना उपसर्गही लागत नाही, प्रत्यय लागत नाही अशांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. काय माहिती आहे का? अक्षय मागे भेटला होता. येतो म्हणे क्लासला. अक्षय मागे भेटला होता. कधी भेटला होता? मागे. काय? रवी पुढे क्लासला येईल. कधी येईल? पुढे 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 येईल तो. त्यानंतर पाहता आशू उद्या गावाला जाईल. कधी जाईल? उद्या. बरोबर आहे ना? मग इथं या शब्दांना कोणताही उपसर्ग नाही, प्रत्यय नाही. कोणत्याही क्रियाविशेषण अव्ययाला जर उपसर्ग आणि प्रत्यय लागत नसेल तर त्याला सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. चला दुसरं साधित. कोणतं आहे दुसरं? साधित. साधित म्हणजे दुसऱ्यापासून तयार केलेले. साधित म्हणजे दुसऱ्यापासून तयार केलेले. पाहता साधित म्हणजे दुसऱ्यापासून तयार केलेले. दुसऱ्यापासून तयार केलेले म्हणजे कोणापासून तयार केलेले हो? तर ते तयार केलेले असतात शब्दांच्या जातीपासून. कशापासून? शब्दांच्या जातीपासून. मग शब्दांच्या जातीपासून तयार करताना लक्ष द्या. आता याचे काही प्रकार पडतात. पहिलं पडते नाम साधित, दुसरं पडते सर्वनाम साधित, तिसरं पडते विशेषण साधित, त्यानंतर चौथं पडते धातू म्हणजे माहिती आहे ना क्रियापदा कशापासून तयार होते? धातूपासून. धातू साधित आणि त्यानंतर अव्यय साधित. पाहता साधित म्हणजे दुसऱ्यापासून तयार केलेले. साधित म्हणजे तयार करणे. शब्दांच्या जातीपासून. शब्दांच्या जाती. मग शब्दांच्या जाती कोणत्या आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. क्रियापद कशापासून तयार होते? मूळ धातूपासून. म्हणून धातू घेतलं. धातू आणि राहिलेले अव्यय. तेच ना. पण कोणते? क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभययोगी आणि केवळ प्रयोगी. शब्दांच्या जातीपासून तयार केलेल्या क्रियाविशेषणांना साधित क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. पण हे शब्दांच्या जातीपासून तयार करताना यांच्यात किंचित बदल केला जातो. काय केला जातो? किंचित बदल. समजा नाम घेतलं आपण. समजा आपण नाम घेतलं रात्र, दिवस, सकाळ. बरोबर आहे ना? सकाळ. त्यानंतर समजा शब्द घेतला आपण वस्तुता किंवा दुसरे काही. त्यानंतर सर्वनाम त्यामुळे, ह्यामुळे, त्यामुळे, ह्यामुळे कित्येकदा. त्यानंतर विशेषण मोठ्याने, एकत्र. धातू घेतला हस,
रड ना हसणारा, रड हसताना, रडताना. आणि अव्यय तर काही घेऊ शकतो आपण, मागेच मागून, पुढेच पुढून, हे जे आता असे. आता बा साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? जे मुळातच क्रियाविशेषण अव्यय असतात त्यांना सिद्ध म्हणतात, तर दुसऱ्यापासून तयार केलेल्याला म्हणतात साधित. मग साधित पहा आता काय काय येणार आहे. तर साधित म्हणजे कोणापासून तयार होतात? ते शब्दांच्या जातीपासून. मग शब्दांच्या जात, समजा रात्र घेतलं आपण, नाम घेतलं रात्र. अरे रात्र एक स्थिती आहे आणि स्थितीदर्शक नाव काय असतात? नाम. बरोबर आहे ना. मग रात्र, दिवस, सकाळ हे सगळं काय झालं? नाम झाले. मग याच्यापासून मला काय तयार करायचं आहे? साधित क्रियाविशेषण अव्यय. काय? ऋषी रात्रीचा खेळतो. कसा खेळतो? रात्रला किंचित बदल केला आणि काय केलं? रात्री. हा काय झाला? क्रियाविशेषण. कधी खेळतो ऋषी? दिवसाने खेळत, दिवसा दूध घेऊन जातो, रात्री खेळतो. कसा खेळतो? हा काय? ठाकूर दिवसा शेतात जातो. कसा शेतात जातो? दिवस. या शब्दाला काय लावला? सा. बरोबर आहे ना. बदल झाला ना. शब्दांच्या जातीत किंचित बदल केला. दिवसचं दिवसा. काय? भूषण सकाळीच उठतो. लक्षात आलं? शब्दांच्या जातीमध्ये किंचित बदल केला, फक्त विलांटीच नाही बरं, काही बदल. शब्दांच्या जातीमध्ये किंचित बदल केला तर त्याला म्हणतात साधित क्रियाविशेषण अव्यय. आता सर्वनाम. आता तो आहे, तोच केलं त्या, तोच, तो, त्या, ती, ते. बरोबर आहे ना. तर ओरिजिनल शब्द आहे तो, तर तोच काय केलं मी? त्या. मग हा तोच त्या काय झाला? हा सुद्धा त्यामुळे आशू उद्या घरी जाणार आहे. कशामुळे? त्याचा व्हिसा सरला ना उद्या, आणि तो उद्या काय जाणार आहे? घरी जाणार आहे. मग हा त्यामुळे कशापासून तयार झाला? तो. म्हणजे शब्दांच्या जातीमुळे काय झालं? किंचित बदल घडला, आणि किंचित बदल घडला तर त्याला म्हणतात साधित. त्यानंतर पहा, ओरिजिनल शब्द आहे मोठा. ओरिजिनल शब्द आहे मोठा. बरोबर आहे ना. मग ओरिजिनल शब्द आहे मोठा. या मोठा काय? मोठा हे विशेषण आहे. बरोबर आहे ना. हरिओम माझा मोठा भाऊ आहे. अशोक काय म्हणते? हरिओम माझा मोठा भाऊ आहे. हा मोठा शब्द विशेषण आहे. पण आता याच्यात किंचित बदल करू. कसा बदल करू? किंचित बदल करू. आणि तो किंचित बदल केला की तो विशेषणाचा काय होणार आहे? विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय. विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय. काय? पिक्चर पाहिला असेल गदर, पाहिला का नाही? त्या तो सनी देओल पाकिस्तानात जाते, पण पाकिस्तानात जाते ठाकूर साहेब तो, पण पाकिस्तानात गेल्यानंतर तो हापशी उपटते. काय उपटते? हापशी. मग आपण म्हणतो काय? सनी मोठ्याने ओरडतो. कसा ओरडतो? मोठ्याने. हा मोठ्याने, मोठापासून मोठ्याने हा शब्द काय झाला? विशेषण साधित नाही. हरिओम मोठ्याने बोलतो. कसा बोलतो? मोठ्याने बोलतो. हा काय झाला? विशेषणापासून तयार झालेलं विशेषण साधित क्रियाविशेषण. त्यानंतर धातू. हस हा मूळ धातू आहे. काय माहिती आहे का? तो ऋतिक हसताना पडला. कसा पडला? इतका गदागद हसला, पण तो हसतानाच पडला. लक्षात आलं का? पडण्याबद्दल माहिती आहे. कसा पडला? हसताना ठाकूर साहेब. त्यानंतर काल मी ठाकूर साहेबांना रडताना पाहिलं. कसं पाहिलं? रडताना पाहिलं. हा रडताना. काय झालं? हे क्रियाविशेषण अव्यय. पण कुणापासून? धातू साधित क्रियाविशेषण अव्यय. पुढचा अव्यय. आता तो घरा मागून आला. कसा आला? घरा मागून. हा मागून शब्द. बरोबर आहे ना. मग असे जे शब्द येतील आता याला म्हणायचं काय? म्हणायचं क्रियाविशेषण अव्यय. आणि याच्यातला एक महत्वाचा प्रकार राहिला तो सामासिक. कोणता हो? सामासिक साधित क्रियाविशेषण अव्यय. सामासिक या शब्दाचा अर्थ मी मागेही सांगितलेला आहे. दोन शब्द एकत्र घेऊन तयार झालेल्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. मग आपण तो घेतला होता एकवचनी, त्यानंतर पंचमुखी असे शब्द घेतले होते. मग जाऊ द्या. सामासिक या शब्दाचा पुन्हा अर्थ आहे का? दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेल्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. आणि हा सामासिक शब्द जर क्रियाविशेषणाचं काम करत असेल तर त्याला सामासिक साधित क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मग उदाहरणार्थ शब्द आहे. मग याच्यामध्ये एकच शब्द दोनदा येऊ शकतो. मग याच्यामध्ये शब्द आहेत पहा, आजन्म, यथाशक्ती, घरोघर, गावोगाव. म्हणजे दोन शब्द
काय ऋतिक गावोगाव फिरला. कसा फिरला? गावोगाव. दोन शब्द एकत्र आले, गाव आणि गाव, बरोबर आहे ना. त्यानंतर पादा तो आजन्म देवाची पूजा करत होता. कसा पूजा करत होता? आजन्म. आ हा पहिला शब्द, जन्म हा दुसरा, बरोबर आहे ना. म्हणजे दोन शब्दांपासून तयार झालेल्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. आणि हा सामासिक शब्द क्रियापदाबद्दल माहिती देत असेल तर त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आजन्म, यथाशक्ती, घरोघर, गावोगाव, हर घडी, गैरहजर. काय माहित आहे, ऋतिक मागच्या शिकवणी वर्गाला गैरहजर होता. काय होता? गैरहजर होता. गैर आणि हजर दोन शब्दांपासून तयार झाला. दोन शब्दांपासून तयार झाला म्हणून त्याला म्हणतात सामासिक. आणि तो सामासिक हा गैरहजर. गैरहजर हा काय? सामासिक शब्द आहे. पण तो गैरहजर हा शब्द कोणाबद्दल माहिती देत आहे? ऋतिक मागच्या शिकवणी वर्गाला गैरहजर होता. होत्याबद्दल माहिती नाही. होता काय? क्रियापद. क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. आणि ते क्रियाविशेषण जर दोन शब्दांपासून तयार होत असेल तर त्याला सामासिक साधित क्रियाविशेषण असे म्हणतात. नक्की लक्षात आलं? आणि त्यानंतर मित्र याच्यातला हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. काही शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात त्यांना सिद्ध म्हणतात. काही शब्द दुसऱ्यापासून तयार केलेले असतात त्यांना साधित म्हणतात. तर काही शब्द मुळात क्रियाविशेषण अव्यय नसतात. मुळात क्रियाविशेषण अव्यय नसतात म्हणजे सिद्ध नसतात. ते शब्दांच्या जातीपासून तयार केलेले नसतात. फरक केलेला नसतो. तर शब्दांच्या जाती जशाच्या तशा येतात आणि क्रियाविशेषणाचं काम करतात. शब्दांच्या जातीत किंचितही बदल होत नाही ऋषी. जसेच्या तसे येतात, जशाच्या तशा येतात. आणि काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय. त्याला म्हणतात स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरणार्थ पहा, राम, पाहता वाक्य आहे स्थानिक. राम काय खेळला? राम काय खेळला? अरे काय माहिती आहे का, काल मॅच हरणार होता भारत, पण तो राम उपाधी इतका जोरदार खेळला, इतका जोरदार खेळला. मग लोक म्हणू लागले राम काय खेळला? खेळल्याबद्दल माहिती आहे. काय खेळला? काय खेळला याचा अर्थ काय? अतिशय चांगला खेळला. अरे चांगला खेळला म्हणूनच वापरला ना आपण काय. मग एक लक्ष ठेवा, हा काय शब्द कोणाच्या व्यतिरिक्त वापरला? चांगला. काही घेतलेलं नाही. आता लक्ष द्या. राम काय खेळला? खेळण्याबद्दल माहिती आहे काय. मग खेळणं काय? क्रियापद. क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द क्रियाविशेषण अव्यय. आणि हा क्रियाविशेषण अव्यय कोणापासून तयार झाला? शब्दांच्या जातीपासून. इथं शब्दांच्या जातीपासून तयार होत होता पण त्याच्यात किंचित बदल होत होता. इथं बदल नाही घडला ना. सर्वनाम आहे ना होतो. मी, तू, तो, कोण, काय. कायच आला. कायाने आला असता तर साधित, पण जसा तसा आला तर स्थानिक. लक्षात येऊन आला का? हे शब्दांच्या जातीत बदल घडून येतात आणि हे शब्दांच्या जातीत जसेचे तसे. उदाहरणार्थ सांगतो. एक घेतली मी राजदूत. काय घेतली? राजदूत. त्या राजदूतला थोडं मॉडिफाय केला. लाईट बदलला, नावाचे इंडिकेटर बदलले. पण आता ती कशी दिसून राहिली? बुलेट सारखी, साधित. पण मी म्हणतो नाही, जसं तर तसं. राजदूत तर राजदूत, स्थानिक. म्हणजे शब्दांच्या जातीत किंचित बदल केला तर साधित, आणि जसेच्या तसं घेतलं तर स्थानिक. बरोबर आहे ना? काय? विश्वजित माती गातो. अरे पुणेरी शब्द आहे हा. विश्वजित माती गातो. गाण्याबद्दल माहिती आहे. कसा गातो? अरे विश्वजित कसा गातो? माती गातो. अरे माती नाही गात, माती गातो याचा पुणेरी अर्थ आहे अतिशय चांगला गातो. मग गातो हे क्रियापद आहे. पण क्रियापदाबद्दल माहिती काय? कसा गातो? माती गातो. आणि माती हा शब्द ओरिजिनल काय? नाम आहे. पण मातीचं मातीच राहिलं. मातीने गातो म्हटलं काय? नाही. म्हणजे हे शब्द काय असो, माती असो, सर्वनाम असो, नाम असो, हे त्या वाक्यात येतात पण ते त्यांच्या मूळ रूपात येतात. आणि मूळ रूपात येतात तरी ते कुणाचं काम करतात? क्रियाविशेषणावयाचं.
म्हणजे शब्दांच्या जातीमध्ये किंचित बदल घडून साधित क्रियाविशेषण अव्यय बनतात. तर शब्दांच्या जाती जशाच्या तशा आल्या तर त्याला स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. पहा, मी तर गरीब, गरीबाबद्दल माहिती आहे, तर हा शब्द काय होणार आहे? स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. अरे हा तर व्हॅन वेळ आहे, पण या वाक्यात काय झाला? तो क्रियापदाबद्दल माहिती देत आहे. पहा वाक्य आहे तो एक तास झाला. पहा 2 मिनिट लक्षात येऊन आलं तुमच्या. मग याचे उदाहरण आहे. पहा, तो फिरून आला. कसा आला? फिरून आला. हा फिरून शब्द ओरिजिनल काय एक अव्यय आहे, पण जसाचा तसा आला तर जसाचा तसा आला तर तो स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. पहा, तो काय दगड वाचतो. हा विश्वजित मध्ये सर मी खूपच अभ्यास करतो. मग ऋषिकेश काय म्हणते सर आपल्याला माहिती आहे त्याची कंडिशन हिस्ट्री. तो काय दगड वाचतो. वाचण्याबद्दल माहिती आहे. दगड हा ओरिजिनल काय आहे? हो, ओरिजिनल दगड नाम आहे, पण तो जसाचा तसा आला वाक्यात. आणि कोणाबद्दल माहिती देत आहे? क्रियापदाबद्दल. म्हणजे शब्दांच्या जाती जशाच्या तशा येऊन जर क्रियापदाबद्दल माहिती देत असतील तर त्याला स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. एक मिनिट रिव्हिजन. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियाविशेषण अव्यय कधी बदलतात तर कधी बदलत नाही. बदलतात तेव्हा त्यांना विकारी सव्यय म्हणा, जेव्हा बदलत नाही तेव्हा त्यांना अविकारी अव्यय म्हणा. त्यांचे एकूण 2 प्रकार, अर्थमूलक आणि स्वरूपमूलक. अर्थमूलकचे क्रिया कधी घडली याला कालवाचक क्रिया, कुठे घडली याला स्थलवाचक क्रिया, कितीदा कशी घडली रीतिवाचक क्रिया, कितीदा घडली त्याला परिणामवाचक प्रश्न विचारला जातो, नकार दिला जातो. आणि इथं मुळातच क्रियाविशेषण अव्यय असतात, त्यांना उपसर्ग व प्रत्यय लागत नाही, त्यांना सिद्ध म्हणतात. शब्दांच्या जातीमध्ये किंचित बदल घडून साधित, बरोबर आहे ना. आणि स्थानिक म्हणजे जसेचे तसे. भीम मोठ्याने ओरडतो. कसा ओरडतो? मोठ्याने. साधित. भीम मोठा ओरडतो. स्थानिक. मोठा हा शब्द जसाचा तसा. भीम मोठ्याने ओरडतो. साधित. भीम मोठा ओरडतो. स्थानिक. लक्षात आलं तुमच्या? अशा प्रकारे आपला एक महत्त्वाचा धडा इथं संपलेला आहे. त्याचं नाव आहे क्रियाविशेषण अव्यय. धन्यवाद.